बरेच लोकांनी असे आरोप लावले की आम्ही मॅनेज झालो वगैरे. तर असं कुठलंही काहीही झालेलं नाही. ना आम्ही मॅनेज झालो ना काही झालो. आम्ही आक्षेप आमचा होता, आमचा आक्षेप आहे आणि आमचा आक्षेप राहणार आहे. आम्ही कोर्टात ते लढणार आहोत. फक्त त्या दिवशी त्यांनी सांगितलं की तुम्ही वेळेत नाही, उमेदवाराचा फॉर्म वैध झालेला आहे, तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल. मलाच ते असं त्यांनी बाकीचे पण सगळे उमेदवार गेले होते, त्यांना पण त्यांनी तेच सांगितलं सगळेजण लढणार आहेत आणि मी पण लढणार आहे. तर एवढंच आमचं म्हणणं आहे. जो आक्षेप आहे तो अतिशय खोटा आणि अतिशय लज्जास्पद त्यांनी केलेला आहे. प्राची कुलकर्णीला 20 वर्ष सगळं धुळवलं होतं. हे असे प्रकार प्राची कुलकर्णी अजिबात करत नाही. तुम्ही कुठल्या उमेदवाराविषयी आक्षेप नोंदवला? भाजपाचा उमेदवार. प्रभाग क्रमांक किती? प्रभाग क्रमांक 1 भाजपाचा उमेदवार. तुम्ही प्रचार सुद्धा बंद केला असं कार्यकर्त्यांचं? कुठे बंद केला? कुठे दिसलं सांगा ना. मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसते, माझी रिक्षा फिरते, प्रत्येक ठिकाणी माझे हँडबिल जात आहेत, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय, सभा घेतोय, सगळे आमचे कार्यकर्ते फिरतायत, सगळे व्हिडिओ दाखवते तुम्हाला. कुठल्याही कॉलनीत जा प्राची कुलकर्णी आली नव्हती का बघा. कधी प्राची कुलकर्णी एवढी फिरली नाही तेवढी प्राची कुलकर्णी पूर्ण प्रभाग पिंजून काढला प्राची कुलकर्णी. तुम्ही बघा, सगळीकडे जा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी प्राची कुलकर्णी पोहोचलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.